कारण मी गेली 53 वर्ष कविता लिहितोय, 30 वर्ष कार्यक्रम करतोय. नाही माझा इयत्ता 5वी मराठी पास. सतत शाळेत गैरहजर राहिल्यामुळे नाव काढून टाकण्यात आलेलं आहे. आपण महाबळेश्वरचा, उटीचा सांगतो, पण आंबोलीचा सांगतो ना, कारण आपण आपलीच नाही ती. म्हणजे मानवी स्वभाव राहतो, शेजारच्या कर्तुर्डी म्हणतात तसा तसा. मग मी काय एकच धरलंय, मालवणीचो प्रचार आणि प्रसार का करायचा. पळस फुल्लो रानात, पळस फुल्लो मानात. आणि माका एसटी चाली एसटी जशी हलता ना तशी माका चाल सुचता. आता मी पुस्तक छापलंच आहे, सुरंगीचं वळे सर म्हणून. ते दुसरं मग काय केलंय, मी म्हणी दिलं असेल. ते काही लोक त्याचे अर्थ नाही म्हटलं. तुमचा झोप घातला तुम्ही जया इतक्या. दुसरी आजी तोपर्यंत ही तंबाखू काढले, ह्या सुपारी काढले, तोंड टाकले आणि पानात चुना लायता, पण जरा बोलणार नाही. मग ती म्हणले काय घे गेला तर लगीन गेले का, एक नाही दोन नाही, तुका असून बरी गावली म्हणता. होय बोचारडा बरा गावाला, तुका कोणी सांगला म्हणलो. आणि सासू ते का आपल्या हातावायला फोडा जपता. जाऊया सगळा जाऊया. नवीन तांब्य, नवीन बांडी, नवीन साबण, नवीन चादर, नवीन उसा, नवीन अब्रो, जाऊया सगळा नवीन. आणि मी विचारले गो टावेल खेळा, दांडे राहा. लय दिसानी जावईलो जाय कुंभो मार्गे, फोडी फोडी ते का घाल हाडा आमका ठेय गे. आमच्या घरात पण माझी आजी होती, ती तशी. म्हणजे माझे जेव्हा काका यायचे, आत्ते वगैरे यायचे, तेव्हा ती पण असं व्यवस्थित जेवण. आणि कधीच ते म्हणजे ते जरी लहान असले वयात तरी पण तिका कधीच अरे तुरे अहो जाओ. माझा आता तुम्ही मालवणी कविता म्हणून आम्हाला समजत नाही. मी म्हटलं माझ्यासाठी कविता म्हणतो, तुमच्यासाठी म्हणत नाही. आणि आमची मालवणी भाषा आहे ती तुम्ही पाहिजे तर ऐका, ना ऐकलं चालेल. कारण मी सोनार काम करी, ड्राव बंद केलो, कविता म्हणत गेलो. देवाच्या दयेन माझं एकही कार्यक्रम फेल जाऊ नये. दुसऱ्याची बरी कविता म्हणे बरी म्हणजे जाणत होई. कुज बुज कुज बुज कुज बुज कुज बुज रे, चंदनाच्या झाडाखाली पान कवाजे. साराईला कळा, देवळा फाटला तळा, वाकडी तिकडी न्हय, निवडुंगाची वय, म्हातारी आजी, भाजलेले काजी, आडसारा ताजी, गरमागरम भजी, म्हणजे माझं गाव, माझं खेडेगाव. तर काका तुमचे आता काही कविता अभ्यासक्रमात पण घेतलेल्या, जसं की मोठा SYBA मध्ये तुमची कविता, मुंबई विद्यापीठ. का कसा सगळा जुळा निघाला. त्यामुळे तयारीच्या आधी कार्यक्रम ठरवून नाही. तुम्हाला काय विचारतो मी, तुका काय असं. ज्या कवितेन मी महाराष्ट्रावर पोचलोय आणि मला कोणतरी कवीने ओळखाक लागलो असं माका म्हणत वाटता. ओळखत तर माहित नाही, माका वाटता ही कविता. तर काय म्हणतास, मी रुचिता तुमचं सगळ्यांचा केदो या YouTube चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर मंडळी, सुरू करूया आजच्या या पॉडकास्ट सिरीजला, ज्याचं नाव असा गजालीन खालो पिझ्झा, पावर्ड बाय मस्का, को पावर्ड बाय द बर्गर नेस्ट कॅफे. तर मंडळी, आजच्या या पॉडकास्टमध्ये तुमका नुसते गजालीच नाही तर छान छान कविता पण ऐकू गावतले. कारण आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत गजाली आणि कविता ऐकू गेलेल्या असतात मराठी आणि मालवणी कवी दादा मडकईकर. तर सगळ्यात आधी दादा मडकईकर, तुमचं मनापासून स्वागत. आजच्या या पॉडकास्टमध्ये तुम्ही इलात. कसे आहात तुम्ही? मी एकदम सडसडीत दिसताच. आणि त्याच्यामुळे आणि तुमचा उत्साह बघून आज माका पण आजच्या पॉडकास्टमध्ये बोला की कसा एक उत्साह इलेलो असा. आणि नक्कीच आजचे हे गजाले नुसते फक्त गजाले नाही होत, तर ते कवितामय गजाले होते. त्यामुळे मी खूप एक्सायटेड असं आहे. तर काय सांगशात तुमच्याबद्दल? आधी सगळ्यात आधी माका तुमच्याविषयी जाणून घेऊचा. माझ्याकडे मी गेली 53 वर्ष कविता लिहितोय, 30 वर्ष कार्यक्रम करतोय. ते माझ्याकडे काय तसा ह्या नाही, कोण काय माझ्या घराण्यात नाही ह्या, म्हणजे कोणाकच कविता काय माझ्या कोण. तर मी ह्या काही काही करून आणि मी ते कविता लिहून ते का क्लासिकल चालीला येतं, मी सादर करतोय, लोकांना आवडतं. साधारण तुमचं वय काय? आणि माझं आता वय 76 वर्ष असा. 76 वर्ष असा. मी केसा क्लब लावून असं त्यामुळे तसं काय ह्या काय नाही. पण माका संगीताची आवड असं आणि माका संगीत शिकूक मिळाला नाही. त्यामुळे मी ह्या कार्यक्रमातून तयार करतोय. आणि माझे सगळे जे कविता आहेत ते का क्लासिकल बेसिस चालीला आहेत, रागदारीत.
आता ते प्रयत्न केला त्याचं, म्हणजे म्हाका येता असं नाही, पण प्रयत्न केला त्याचं. नक्की. तू झालं तर मी तुका म्हणून दाखवेन ते. हो हो नक्की नक्कीच. तर आधी म्हाका विचारूंक आवडला की तुमची ही कवितेची आवड ही तुमका लहानपणापासूनच होती की कसं, म्हणजे या तुमच्या कवितेचं बालपण म्हाका ऐकूक आवड की कधीपासून? नाही, बालपणात नाही. 1971 साली ह्या सुरू केला यांच्यानी, वसंत सावंतांनी हां कोजागरी संमेलन म्हणून. हां आणि त्या दिवशी सबंध दिवस एक माहोल असायचो त्या कवितेचं, आणि आमका काय माहीत नव्हतं, मी कधी कविता लिहूकच नाही होतं. त्यामुळे मी त्या बघू गेलोय, त्या वर्षी बघलं, म्हटलं बरा असा. मग मी कविता लिहूक लागलोय आणि काही सादर करूक गेलो. पण त्यावेळी जावं तेव्हा असं असं कागद कापा हात, आणि काय म्हणू तर समजा नाही. ती आता सवय झाली तेव्हा करतो. आणि मग काय झाला, मी पहिल्यांदा मराठी कविता लिहित आहे. मालवणी कविता हा विषयच नाही होता माझ्या डोक्यात. पण तात्या भागले म्हणून एक पेट्रोल म्हणजे मालक होते, त्यांनी सांगला, दादग्या इकडे, मला कसली लिहिते कविता, ही माझी कविता ऐक. म्हणून तिने मग काही कविता म्हणून दाखवली. कवितेचं नाव कोंबडो. कोंबडो हुंता कोंबडेक माका सुचले एक शक्कल, माणसा कशी शानी त्याची घेवायच अक्कल. अगो तुका पोरा झाली खंडीभर, त्यांच्यापासून फिरत असते दिसभर, आता याग नाही तर 2 पोरे, बाकीच्याचं आमलेट कर. असं मग वाटलं बाहेर काहीतरी बरा असा. पण 2 वर्ष मला जमला नाही. मग 2 वर्षानंतर एक मला कविता झाली. ती कविता ती खोल तरी ते चांदण्याची फुला. ती कविता मी सादर केलंय, वाचलंय तर कोणी जाणे ना. मग मी चाल लायले तर मला पहिला बक्षीस मिळाला. पण त्यांच्या लक्षात दिला की बा नादमय होया, ही आपली जी भाषा ती रोजची माका माहीत आहे. दादा मडकेर बोलतात, मी बोलतो, ते काय भाषेत का विषय छान आहे. तेव्हा परिणाम होणार त्याच्यावरती. मग तो गाण्यातून परिणाम झालो तर परिणाम होता. तर आमच्या लहानपणी आमच्या बाजू एक थिएटर होता. त्या थिएटरच्या कंपाऊंडात आम्ही खेळू. सुभाष नावाचा थिएटर होता, नाटकाचा, आणि संगीत नाटकाला घर. आणि तो आमच्यावर परिणाम असा. मग रात्री काय करायचा, चुडता बाजू करून हात घुसायचा आणि नाटक ऐकायचा की हो तो कोण कृष्ण कोण हा, बलराम कोण हा, तो आमका माहीत नाही. तो गाता बरा वाटता. त्यामुळे माझ्या सगळ्या कवितांनी क्लासिकल बेसिस चालली. आणि कोणीतरी माका असा क्लासिकल दिला की मी त्यातून माका काय गावाचं शोधतंय. तर एक बिहाग हा असा राग, लटवले जे सुलझा जा रे बालम, सुलझा जा रे बालम, छान कीर्ती दिसते फुलपाखरू, छान कीर्ती दिसते यावेलीवर, फुलांबरोबर गोल किती गोड किती हसते फुलपाखरू, लटवलं जे सुलझा जा रे बालम. असं मी करीत असतोय. खूप मस्त. मी माझा जीव खेळायचंय, त्यातून तुका आनंद मिळालो काय का माहित नाही. पण आता जी तुम्ही चाल लावला त्याच्यामुळे आताचा गाणा फुलपाखरू आपण ऐकला, टाइमपास पिक्चर मध्ये पण ऐकला. तर मी आता एका पॉइंटला त्याची जी आता ज्या पिक्चर मध्ये जी चाल होती ती विसरलं. एवढा सुंदर, म्हणजे अशा पद्धतीत पण होऊ शकतं. या एक क्लासिकल आपल्या डोक्यावर परिणाम करतात ताबडतोब, आणि धिंगड आवाज तितक्या पुरता आवडतं. आणि मग लक्षात राहणार आपल्या. मी एक काय मुली बाईन चाललाय ती तू पळून जातलंय त्या ह्याची, छान किती दिसते, छान कसं दिसते ह्यातून, छान कसं येतं म्हणजे मुला घाबरतील ना, मुलाही सांगते. तर हे जो गमती आहेत ना, ते सगळे तू हळूहळू अनुभवान समजतं. बरोबर, एकदम समजणार नाही. आणि मी काय करते माहिती आहे, मा चिजे आहेत ना ते चिजे ऐकतंय आता युट्यूबवरती. पूर्वी गाणी ऐकू युट्यूबवरती. तर मी कोणाला सांगलंय काय माहिती असं, मग हमको मन की शक्ती देना, मन विजय करे. एव्हा केदार. मग त्याच्यावर मी आमका माहिती आहे तो केदार तो असं मग सांगतो. मग मी काय केलं, युट्यूबवरती गेलो, कान्हा रे नंदन, तुला काहीच माहिती नाही तुला, मग तू माझी मस्करी करणं नाही. सांगलाय का तुला, ऐकू छान वाटतं. मगाशी सांगलाय का तुका, कोकणात वेळ खूप हा, त्यामुळे ते एका माणसाची बगल करीत असतं
4 जण मिळत तो मेलो समोरच्या मनुष्य. आपल्याला माहिती एवढीशी असतं आपण Yes. माका सगळा हाच माहित माहित हा आहे. ह्या सांगण्याची असा सवय असता. मग त्यामुळे मी माझा जीव खेळत असतं तुला. माका कोणी फोन केलो का मी जातय खंय, माका व्हरा येऊ नको तसं काय संबंध नाही. तू खंय तो माका बोलय मी जातय. कारण माका ह्या गोष्टीची 6 महिने ऊर्जा मिळता. मी जर गाणं म्हटलंय का ना नाही तर माझी बाहेर सुद्धा ऐकणार नाही माझं गाणं. तिकडे रोज या करी घरात आमका क्लेश बाहेर जायचं तर बरोबर असं. पण तिकडे कंटाळलं होतं ना त्या गोष्टीचं. पण मी माझा जीव खेळायचं आहे अशा सगळे ज्या गोष्टी आहेत माझ्या क्लासिकल बेसवरती असतात. विचार काय. पण साधारणपणे तुम्ही म्हणजे किती वर्षापासून ही कविता किंवा शिक्षण वगैरे तुमचा कसा काय झाला? नाही माझा इयत्ता 5वी मराठी पास. सतत शाळेत गैरहजर राहिल्यामुळे नाव काढून टाकण्यात आलेलं आहे. पण माझ्या आईचा सर्टिफिकेट लिहिलं त्या शाळेचो आणि प्रतिभेचो आणि शिक्षणाचो आणि प्रतिभेचो काही संबंध नाही. ती तुका आपसुका देवांवरसून दिली असतात त्याची जपणूक करू. आणि ती मुळात आपल्यात कला हा ती पहिला शोधून काढणं अतिशोक्ती करता का म्हणे. पण ह्या सगळा माझ्या गाण्यामुळे येईल. माझा गाणं काही न गाव ऐकू शिकूक गावल्यामुळे मी पाणीसून गेलंय. सरळ असं जाणं नाही. फुल उघडून घातले फुल मग पाणीसून गेले. मी माझे जे क्लासिकल बेसिस गाणी होती ना ती मी काढलंय शोधून. तर माझी एक कविता तुला सांगतोय. घन हे भरून आले मन पावसात नाले असा. ओल्या मनात माझ्या मल्हार धुन वाजे. इतक्यात ऐकलं तर वाटत पण त्या काय जर चाललंय मन पावसात नाले घन हे भरून आले मन पावसात नाले. ओल्या मनात माझ्या मल्हार धुन वाजे. ओल्या मनात माझ्या मल्हार धुन वाजे. फुलवून या पिसारा मन मोर आज नाचे. मन मोर आज नाचे. घन हे भरून आले मन पावसात नाले. ह्या मालकोच रागाता. तू छुपी है कहाँ मैं तड़पता या. मालको सांगितला गाणं. पण किती फरक पडता ना. आपण नुसतं चालीशिवाय म्हणण्यात आणि चाल लावला त्याच्यात एक भावना ओतली जातात आणि त्याच्यामुळे ते ऐकू काही छान वाटतं. आणि हा मी काय ऐकलेलं आहे मंगेश पाडगावकरांनी सांगला की ज्यावेळी माझी कविता समोर कोणतरी गात असतात त्यावेळी मीच आश्चर्यचकित झालं की कोणाची कविता असा म्हणून. इतको गाण्याचा परिणाम होता. काहीतरी त्यांच्या मुलाखतीत मी ऐकलेलं आहे. आणि माका त्याचा अनुभव होतो. माझी नुसती कोणी कविता ऐकू करत नाही मला कोणी विचारू करत नाही. गायले तेव्हा माका पहिला नंबर मिळालो. हा सगळा मी माझ्या आनंदासाठी केलाय. मी मोठं कोण कविता लिहितंय बिते असं काय नाही. तू माका बोलायलाय तुका जो आनंद मिळता की नाही तो महत्वाचा. नक्कीच. आणि हो जो कोण पॉडकास्ट बघितले का पण नक्कीच तो आनंद मिळतो. कारण की हे जुने कविता आणि मुळात मालवणी फार कमी कविता किंवा लिहिणारे असते. आणि त्या काळात म्हणजे तुमच्या त्या काळात काही तुमच्याकडे सोर्सेस नव्हते आणि तेव्हा तुम्ही जे काही अनुभवातनं बघत गेला शिकत गेला त्याप्रमाणे ते तुमचं कविता सुचत दिले ना की तुम्ही गुगल केलात. आता तर AI चा जमाना येईल त्याच्यावर तर तुम्ही काही फक्त जाग्यावर बसून तू काही करू शकतो. हो काय बघू शकतो. तुमका तर तुमच्या डोक्या लावची गरजच नाही असं जमानो. पण तेव्हाची खरी ती वेगळी कला होती. पण मी काय केलं की भ्रमंती खूप केलंय. सिंधुदुर्ग जिल्हा मी जवळजवळ सगळं पालतं घातलंय एसटीसून. आता मग काय एसटी फुकट हात सोडून दे. पण त्यावेळी मग लोक कसे जगतात सणवार. एकदा तर मी मालवणात जाय होता आणि वाटेत थेसर नेरूळचं जे हा सण आहे जकात ते खळ्यात थेसर ते सोंगा खेळा होती. आमच्याकडे फक्त सोंगा काय काळो रंगलायचं आणि शबय करतात. हे ते सगळे तोंडा घालून नाचा होते. मी पुढे ना गदा मारुतीकडे गेले आणि उतरलंय. बरं पाठीत चल दिलंय आणि सबंध दिवस त्यांच्यावर फिरलंय. ते काही जाय होते ते बघत कोण मारुती इलो कोण राक्षस इलो. म्हणजे आपल्या कोकणात जे काय आहात हे बरेचशा गोष्टी आम्हाला माहीत नाही. मी रात्रभर सुद्धा गेलोय ते सध्या रवलंय फुल रात्र त्यांचं जाऊन बघलंय. मांड असतात. मग हे गोष्टी आपल्याला माहिती होय. आपण महाबळेश्वरचा उटीचा सांगतो पण आंबोलीचा सांगणं नाही कारण आपण आपलीच नाही ती. बरोबर. म्हणजे मानवी स्वभाव हा तो शेजारच्या कलकुरडी म्हणतात तसा
पण आता टेक्नॉलॉजीमुळे सगळ्यांपर्यंत हा पोहोचला आणि आता लोक येतात बघू, बाहेरची जी मुंबई पुण्याची वगैरे लोक आहेत ना ती खास मांड वगैरे हो बघू घेतात. त्यामुळे आता बऱ्यापैकी ह्या सगळ्या सोशल मीडियामुळे काय व्हायचं माझा, लोक जरी गेले नाही सर तर आमच्याकडे मॅनेजमेंट हे विषय नाही. तू सांगलंय तर तो हाडते मा चांगले मा हाडते म्हणा असं म्हणतो. किती अदबीन बोलू काय त्याच्याशी. तू हेतूर सुद्धा जा मेडिकलमध्ये तो पहिलं बोलायचोच ना तुझ्या बरोबर. त्यांनी काय लिहिलेलं असतं ना त्याला ते काय माहिती काय हो काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे विषयच नाही आमच्याकडे. कोकणात जनरली ते मारवाडी ते बघते बोलतात. हो ते खूप करा तर खूप गोड बोलून ते बरोबर आपण शिकू आहे. त्यामुळे थोडंसं आमच्या ह्याच्या आता तो परिणाम होऊ लागलो भोईकरांचा कमी झाला हल्ली. दादागिरी जी करत त्यापेक्षा ह्याच्याबरोबर आपण पैसे देतात नाही लोक तुका ते बरोबर. त्यामुळे त्यांच्यावर कसा होऊ आहे आपण असं होणार नाही आपला. म्हणजे थोडासा दुर्लक्षित करतात. ही मालवणी लोकांचे भजी आता खायची भजी 11 आता 2 भाजना झाली आता काय येतात भजी असं म्हणते नाही हो संपलीत भजी. आपण खायसून येलात तुम्ही मग उद्या या असं तू खोटाच. पण बोलण्याची पद्धत ती आमच्याकडे ना. आमच्याकडे हरेरायण बोलतात लोक. तू खैसरे जा खायच्या क्षेत्रात जा हरेरायण. आता तुम्ही मगाशी म्हणाला की तुमका गाण्याची आवड संगीताची आवड होती तर आणि तुमचं शिक्षण 5वी पर्यंत झालं. पण नंतर असं कधी वाटलं की माका गाण्यात काहीतरी किंवा मी गाणं शिका हवंय वगैरे. नाही कधी तसं कारण तो वेळ गेलेलो होतो आणि मग ह्याय नाही ताय नाही जाताला एकदा काय आहे ना इतक्या पुरे. त्यामुळे मी काय केलं आणि गोष्टी लिहिणं बिणं ह्या का भाऊ नाही. मी काही लिहिलं पाठवलं मला बक्षीस नाही मिळाली म्हणजे माहिती मग वालावडीची माहिती ह्याची माहिती पण म्हटलं लेख कसा जाऊ काय काय येऊ काय म्हणून. पण ह्या बघलं की ह्या माझं काम नाही म्हटलं. हे काम करणारे बाकीचे लोक आता नंतर ह्या येला मोबाईल मग तो विषय संपलो. मग मी काय एकच धरलंय मालवणीचो प्रचार आणि प्रसार त्या करायचा. आणि तुका मी किती सांगलं लट्ट्यावल्याचे मी तू म्हणूच असलं तर तू म्हणू शकते उद्या छान किती दिसत तर माझ्या पुढचाच राहताल आता. ते काय ना मग 12 वर्षे मी शिकलो गाणं त्यांच्या गुरुजींकडे. त्यांच्या बायकोची पातळ धुतली तर खोटा काही एक नाही. मी ते बाय लट्ट्यावलं जे येईल मग तुका तू एकटा काहीतरी असलं तर तू म्हणू शकते बरोबर. ते म्हणतो का त्याचो प्रचार हो महत्वाचं आता तर माझ्याकडेच राहताला बरोबर. लक्षात दिलं मा मी त्या काय केल्यानंतर मी उद्या गेल्यानंतर काय संबंध संपलो विषय माझं. तर ता चालू काय म्हणून मी प्रत्येक ह्याची चालीचं सांगते. मग काही लोक म्हणते सांगू नको दादा लोकांनी आता सांगू नको नाही तर पुढे पुढे जाऊ काय. आता ह्या असा नाही तुका पळस फुल्लो रानात पळस फुल्लो मनात फांदी फांदीर सावर फुलली सगळ्या रानात उक्षी फुलली नागचाफ्याची फुला दडली नागचाफ्याची फुला दडली हिरव्या हिरव्या पानात हिरव्या हिरव्या पानात. मी म्हटलंय माझ्याकडे राहला तर कसा येईल माझ्याकडे निर्गुणाचे पेटी आलो सगुणा संगी. त्याचा काय असा शुद्ध सारंगा शुद्ध सारंगावर रागा ते नंतर रागाची गोष्ट. पण त्या काहीतरी मिळता जुळता बरोबर. तुका उद्या म्हणून असला काय पळस पुरवणार तर तू म्हटलंय. आता मी म्हटलंय माझा ऐकायला विसरून गेला ता प्रचार करू होय. आणि मी संबंध जाऊन काही प्रचार करू शकणे ना. तू आता मग कायची संधी दिलं त्याच्यावर ह्या झाला कोणी ह्यांच्याने दिली कोण असतील त्यांच्यानी. पण त्याचा बी फायदा घेतोय त्याच्यामुळे कोण जातं कुडा निमरात सोन असा नाही. मी पोचलोय लोकांपर्यंत त्या गोष्टीचं. त्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या हेतू राहत का मग तू आणि तुका गोष्ट सांगतोय मी बोलते जाऊ नये तुम्ही बिनधास्त बोलू शकता. तर आमका एक कविता होती चंद्र पहा उगवे चंद्र पहा उगवे मनोहर चंद्र पहा असे होते सगळे म्हणते शाळेतले तसं. आणि माका एसटी चाली सुचता एसटी जशी हलताना तशी माका चाल सुचता. कितकी गर्दी असणार काय ना मध्ये पण तिकीट काढूचा मध्ये जा थांबूचा. मग ते काय होतं काय ह्या असं चंद्र पहा उगवे मनोहर चंद्र पहा उगवे प्रकाश झाला पूर्व दिशेला पसरित आला
जन भिनवे चंद्र पहा उगवे मनोहर. असं आता आवडता. बरोबर. क्लासिकल आवडता. आणि ह्या खायसून काढला जाय तुका सांगता येईल. जा तो से नाही बोलू कन्हैया जा जा तो से नाही बोलू कन्हैया चंद्र पहा उगवे. ह्याचं काय समजतं ना, तू ज्या तुझे बोलू नाही का नाही हे तू ऐकलेला असेल, त्यामुळे ती चाल तुका आवडली. बरोबर. माझ्या बेदूर काय ना, पण तात तुका चंद्र पहा उगे म्हणण्यासारखे वाटू गया ह्योच माझा उद्देश याच्या मागतो. मग दादा मडकेकर मोठं मोठं रावले करता तितक्यापर्यंत सीमित रावताला आणि नाहीच राहताला. त्यामुळे माका काय लोक बोलायचंच घे का तिंका जा काय आवडता ना तर मी देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. एकदा गोव्यात काय झाला, मग एका पेपरवाल्याने सांगलाय दादा कार्यक्रम कर की येईल मंत्री की कार्यक्रम बंद करायचो. तुझं कितके कविता म्हणून 10 आणि 20 मंत्री की बंद. मी कार्यक्रम बंद केले आणि त्याच्याकडे असं बघलं तर म्हणलं बरे म्हणजे असं. मग तिकडे मंत्र्याचं पे येईल सांगलं दादा मंत्र्याने तुमचा कार्यक्रम चालू ठेवू सांगलं म्हणून. मग मी चालू ठेवलं. आणि ज्यावेळी मंत्री सुधीन ढवळीकर ते वरती चढले स्टेजवरती तेव्हा सांगल्या हे माका होते लहानपणी कविता आता दादा मडकेने सादर केले ते म्हणून माका ते ऐकण्यासारखे वाटले म्हणून सांगले त्यांना मी. आणि मी फुडल्या जो कार्यक्रम ह्यांचो माझ्या गावात करतले आणि त्याप्रमाणे त्यांनी तो केलो कार्यक्रम. अरे वा. म्हणजे कोणाक काय आवडत किंवा कोण काय सांगू नाही. बरोबर. आपला तुमचं प्रेझेंटेशन कसं त्याच्यावर तुम्ही केवढा छान प्रेझेंट करतात त्यांच्याकडे. त्यामुळे ते जर तुम्ही नुसते ऐकून वाचून दाखवलं तर तेवढं. आणि कविता माझी पाठ होईल. हो. मी कविता पाठ नसेल तर काय झालं आता तुझ्याकडे जर मी तुझेच बसतलंय तुम्ही काय शोधतात काय बघतात ह्याच्यातच अडकून राहावं होता. बरोबर. आणि जेवढा तुमचा पार्ट आहे तेवढा तुम्ही जेवढा बिंदास्त बोलता लोक आवडलं की नाही समजता. नाहीतर मग आपण आताच राहिलो की मग काय लोक खरं ऐकतात की नाही हाही कळत नाही. मग ते मास्तर शिटी वाजायचे म्हणते बसांत असतात बिचारे. आणि संपला की फक्त टाळे वाजवतले. हा म्हणजे बाबा संपला बोलायला पाहुण्या बोलायला सर थोडं कौतुक अप्पा नव्हे म्हणा. तर अशा करून हाय आज ह्यापर्यंत मी इलंय. बरं. पण तुमका संगीताची आणि आवड होती आणि तुमच्याकडे आता एवढे चाली आहेत तुम्ही गाणी ऐकला, पण तुमचं तेव्हा कसं काय माध्यम होता ज्याच्यात तुम्ही ही सगळी गाणी वगैरे ऐकायचात आणि मग ती आवड लागत गेली किंवा ती. बरोबर विचारलं तुम्हाला. बिना कागीत मला होते. बिना कागीत मला म्हणे आम्ही सायनचा एक कार्यक्रम होतो सिलोन रेडिओवरती. रेडिओ ऐकायचा बुधवारी. आज बुधवारी 8 वाजता तो कार्यक्रम. जो आमच्याकडे रेडिओ नाही पण कधी चुकव नाही त्याच्यावरती ते आम्ही शेजारी आमचे एक बागवान म्हणून होते मुसलमान त्यांच्याकडे मी रेडिओ ऐकायला जाय. तो असं एक मर्फीचा रेडिओ होतो वरती रिअल करूचो. आणि त्याच्यात सगळी गाणी क्लासिकल बेसची सगळ्या सांगा त्या आहेत. त्यामुळे आणि त्या मग ते नाट्यगीतं ऐकलेली होती काहीतरी ती. त्यामुळे माझ्या गाण्यात तुका ढगाला लागली कळ अशी चाल लागूची नाही कधी. मग त्यामुळे काय होता लक्ष त्या चालीर जाता. मग बरोबर. मी तुका आता एक उघडून सांगलं तर आम्ही कार्यक्रमात सांगणार नाही फक्त कविताच म्हणतोय. म्हटलंय आपल्या गप्पा जशा तुम्ही तेव्हा सांगलं. नाहीतर काय होता मग तिने विचारित जाऊ कैसर ऐकलंय कैसर ऐकलंय काहीतरी असा हो काय. आता मी पुस्तक छापलं असेल सुरंगी चोवळे सर म्हणून. मग काय केलंय मी म्हणी दिलं असेल ते काही लोक त्याचे अर्थ नाही म्हटला. तुमका जोग घातला तुम्ही जया. आता आम्ही कालवून देऊन तुका म्हणजे बरं वय काय असं विषय. त्यामुळे ते कुतूहल व्हाया त्या गोष्टीचा. म्हणींका पण तुम्ही चाली वगैरे लावला ते गातेच मी ते गंमत आपल्या म्हणून. पण त्याच्यामुळे काय होता चर्चा होता. आता तर विस्मृतीच चालला होता. बरोबर. हो. त्याच्यात मग मी काय केलंय मागा कोणतरी आजी दिसली की आजी मी काहीतरी आजी काय घे सांग मग काहीतरी. मग आजी काहीतरी गोष्ट तिथून ती म्हणता कसं मस्त आपण. मग ती काय बाबा या काय घे बाई मग ती सांगता. मग मी कुड्या स्टँडवर बसले ना तर मी हातात पेपर घेऊन बसतोय आणि कोणतरी म्हातारी माणसा गजाली केली असते आपण ऐकायचं वाचतंय दाखव असं. मग त्याच्यात एक हे येईल आजी येईल आणि माझ्या बाजूक बसली. आजी काय घे बरी असे मा तिने माझ्या होय दिला बरं असं. त्याचं म्हणजे कुशिकतेपणे ह्या करणार नाही अजिबात नाही. लोकांची अजूनही
आपण नेमका अशिक्षित म्हणते, अशिक्षित नाही, ती सुशिक्षित आहे. पण नेमका जेवढा तुम्ही प्रेमान विचारशाल अगदी, ना अगदी. तेवढी तेवढ्या प्रेमानच ती पण उत्तरं देतली. हा मात्र तर इतक्या ते दुसरे आजी येईल तोपर्यंत ही तंबाखू काढले, ह्या सुपारी काढले, दोन टाकले आणि पानाक चुनं लायता, पण तिला बोलणार नाही. मग ती म्हणले काय गे हिला तर लगीन गेले असता, एक नाही दोन नाही, तुका अजून बरी गावली म्हणता. होय बोचारडा बरा गावाला, तुका कोणी सांगला म्हणलो. आणि इतकी तिने पिसान तिची पारी धुले आणि सुनेची, म्हणजे झाला काय असं म्हणजे ती का सून काहीतरी शिकलेली बिकली गावली हा, ती काय काम करणार नाही, काहीतरी वाजीत बसता करता मोबाईल असतात आता काय करत आणि एका सकाळी तिचं काम करतो लागतात. मी ऐसून बरोबर गाडी इली राजापूर काय काहीतरी, मी बसले आणि एका गेले तुझ्या धारापेक. आणि मग माझ्या डोक्यात विचार काय हा आजी काय त्रास झालो असतो, सुनेन काय त्रास दिलो असतो, झील ऐकणं नसतो. तर त्यातून कविता तयार झाली, त्याच्या कवितेचं नाव कर्माचे भोग. सून माझी लई शानी, हुंता शनिमातली गाणी, आडियेची काठी बडियेक नाय, पायाला ठेवून बसता पाय, काय माय वाचता, 2 टाइम आयता गिळता, झील माझो बायल बोडो, घरात धुमछान घालता रेडो, इचाराची काय सोय नाय, घर चलतात त्याच्या कमाय. सून तुका बरी गावली हुंतच लोक, माझ्या काय सराग नाही कर माझे भोग, माझ्या काय सराग नाही कर माझे भोग. अशी कविता लिहिली. ह्या कवितेत चाल नाही, पण एक स्टोरी लाईन जे का कविता आवडत ते का कळल्यावर ती मजा येते. पण त्याच्यावर मग काय झालं, ही कविता मी समजा 15-20 वर्षापूर्वी लिहिलंय, तेव्हा मोबाईल नाही होते. नंतर मोबाईल लिहिले, मग त्याची कानाक लावून हसता फोन, काय बोलता जाणार कोण सून इंटरेस्टिंग आहे ठीक आहे. तर असे हे असे छोटे छोट्या गोष्टी असतात. मी तुका म्हटले मगाशी राहा सतत तुम्ही त्या गोष्टी धुयात. बरोबर, तुमचं निरीक्षण काय चाललंय याच्यावर सतत तुम्ही हातात होता. म्हणजे मी तुला सांगितलं का झाली कशी कविता. मग माझं जेव्हा जावं येलो पहिलोच, मग तेव्हा जावयाक जाऊन स्टँडवर आणण्यापासून सुरुवात. आणि सासू ते का आपल्या हातावायला फोडा जपता. जावयाक सगळा, जाऊयाक नवीन तांब्य, नवीन बांडी, नवीन साबण, नवीन चादर, नवीन उसा, नवीन अब्रो, जाऊयाक सगळा नवीन. आणि मी विचारलंय गो टावेल खेळा, दांडे राहा, म्हणजे होय तर घे. घो जुनं झालो, जावई नवीन येलो. त्याच्यावर मग एक आयडिया येईल की बा जाऊयाक जा काय आवडता नवीन तर सगळा जाऊयाक द्यायचा आणि निष्कृष्ट असता तर आपण ठेवायचा. असे त्याच्यावर मग कविता झाली ती ह्याची झाली तुझ्या लय दिवसांनी जावई जाये कोंब मार्गे, फोडी फोडी तेका गाल आडा आमकाठी. असं झाला. त्याच्यात मग तुला 2 ओळी म्हणून 2 कडी म्हणून दाखवायचं. लय दिवसांनी जावईलो जाये कोंबो मार्गे, फोडी फोडी तेका घाल हाडा आमका ठेय गे. लय दिवसांनी जावईलो जाये माशे हाडगे, सरंगो पापलेट तेका दी पेढिये आमका ठेय गे. लय दिवसांनी जावईलो जाये कोंबो मार्गे. मग ही कविता मी पाडलेली आहे. म्हणजे मी गीतकार नाही. तू एक माका सिच्युएशन सांगलं तर माका कविता घेऊची नाही. बरोबर. अशी एक कविता ती लिहिली. झाडाच्या पाठी गेली तिका तो मन येता ह्या का मनधरणी करता आमका काय होतं ना. पण ते गीतकारांच्या हातात. पण ही कविता खूप मस्त. म्हणजे हे गोष्टी आता कमी होत चालल्यात, पण पूर्वीच्या गावी किंवा अजूनही गावात अजून शेवटपर्यंत चालतले. तो कितकं शिकलेलो हा नाही तो जावई पण भोगता. पण ह्या थोडा गावात बहु गावात शहर लाईनला नाही बघत. कारण शहरात आता काय माहिती, आता शहरात काय माहिती कोण कोणाक बियाणं नाही, सगळ्याकडे पैसे. तो सासरच विचारता जाऊया तुमचं ब्रँड कसलं काय म्हणा. अजून आता चालला. पूर्वी दारू पिढ्याला कोण चेडू देई नाही. असं होतं. बदलत राहतात इलाज. पण आमच्या घरात पण माझी आजी होती ती तशी. म्हणजे माझे जेव्हा काका यायचे आत्ते वगैरे यायचे तेव्हा ती पण असं व्यवस्थित जेवण. आणि कधीच म्हणजे ते जरी लहान असले वयात तरी पण ती कधीच अरे तुरे अहो जाओ
मग त्यासाठी स्पेशल काहीतरी घावणे करा, ह्या करा, सुद्धा घरच बदलान जायचं पण. हो हो हो, म्हणजे कोणतरी मोठा माणूस येताना असा. पण तसा आता बघू नाही तेवढा मिळत. आता काय तो काय जिलासारखं किंवा अरे तुरे वगैरे हा होता. पण आता तुका बहु कधी नाही मग आधीच ठरायचं. तो दोनदा येऊन गेलो होता लग्नाच्या आधी, त्यामुळे कोण किंमत ठेवणार. पहिलाच जेव्हा येतात तेव्हा आपला कौतुक असता. पण हे पूर्वीच्या वेळी खूप जेव्हा केव्हा येतील, चढवा केवढा नाही पण जावयासाठी स्पेशल. आणि चेडूपत्री हुशार परत ये आणि आपल्या मैत्रिणीकडे फिरायला जा. तुम्ही येते टेन्शन नाही, पाहुणचार आपल्या घरात व्यवस्थित होतो जाव्याचं. बरं, ही कविता तुम्ही सुरू केलात, आज तुमचं नाव असा म्हणजे कवी म्हणून तुमका बरेच ठिकाणी कविता करून बोलवतात, तुमचा कार्यक्रम होता. पण जेव्हा तुम्ही सुरुवात केलात तेव्हा तुमका असा अनुभव येईल असेल की बाबा तुम्ही गाणी म्हणत असाल, जेव्हा तयार करायचं कोणाक तरी ऐकवायचा, तर सगळ्यांकाच आवड असता. आताही कदाचित असात नसात माहित नाही, पण असे काही लोक तुमका गावली की काय कविता करता काय, म्हणजे मग त्यांच्यासोबत तुम्ही कसं, म्हणजे तुम्ही कविता केली तर कोणा कसं ऐकवून पद्धत आहे की नाही कोकणात आपलं वेळ घालणार समोरच्या माणसाबरोबर. आता मग मी हातीत घातलंय हे बायल माणसाचे आज आहे बघ, मी हे काय घातलंय ते मग काय इथं घातलंय, मी ते चांगलंय दृष्ट लागू नये म्हणणार, मग तो घबरवलं. नाही तर माझी भगल करतो काय बायल माणसाचं घातलं, इतकी हुशारी तुझ्याकडे होईल. बरोबर, समोरचं मनुष्य तुका काय करू ह्या करू गेला तितकी हुशारी तुझ्याकडे. आमच्याकडे काय होता, मी सांगले तशी तुका वसंत सावंतांनी कोजागरी संबंधी केला ना, एकच कविता म्हणून गाव वर्षातून, नंतर नाही परत काय, मग थंडावलं. बेडके काही जाणार होतात आणि पावशीला काही येतात तसं तसं. मग काय आला 1991 मध्ये 64व्या साहित्य संमेलन एका भरला रत्नागिरी, आणि 5000 कविता येईल त्याच्यात. त्याच्यातून 50 लोक काढले, त्याच्यातून आणि 5 काढले, त्या 5-7 मी होत आहे. आणि हे कविता का म्हणते मी, तर ते काही लोक गेले आणि मग दादा तुम्ही मालवणी कविता म्हणू नका, आम्हाला समजत नाही. मी म्हटलं माझ्यासाठी कविता म्हणतो, तुमच्यासाठी म्हणत नाही. आणि आमची मालवणी भाषा आहे ती तुम्ही पाहिजे तर ऐका, ना ऐकलं चालेल, मी सांगले ते. आणि हीच कविता म्हटलंय मी. 20,000 लोक होते, मग वन्स मोरिलो 2दा, आणि सगळे जे कवी बसलेले स्टेजवरती, वसंत बापट, विंदा करंदीकर, ह्या सगळ्या लोकांनी गोव्यातलं कवी म्हणून मग काय केलं, आणि दुसऱ्या पेपरात नाव काढला गोमांतकातला कवी दादा मडकेकर म्हणून. सिंधुदुर्गातला नाही पण खैती गेला, थैसून म्हाका मग लोक ओळखायला लागले, बोलवू लागले कार्यक्रमात. आणि मी आतापर्यंत माझ्या अजून मी कोणाक नाही म्हणून सांगू नाही. बरोबर, म्हणजे कोणी बोलवला कार्यक्रम, कारण मी सोनार काम करी, ड्राव बंद केलो, कविता म्हणा गेलो. माझ्या कोणाच्या रजा घेऊची लागा नाही, कोणाक विचार साहेबाक विचारला का, कोणाक हो म्हाका रजा द्या संबंध नाही. फक्त फोन येलो की मी या करता. आत्ता म्हाका 20 तारखेचा कार्यक्रम हा पुढार, पण तसे म्हाका माझा मी तुका सांगले कॅलेंडर लिहून ठेवतो, माझी डायरी कॅलेंडर असं. त्यामुळे म्हणून तुला सांगलं का माझ्या लक्षात आहे म्हणून, कारण माझ्या पुढ्यातच कॅलेंडर आहे, पुढं जाऊ घ्या 10 वाजता, आता मी लिहून ठेवलं. त्यामुळे बोलायचं आनंदाने मी जात आहे. आणि देवाच्या दयेन माझं एकही कार्यक्रम फेल जाऊ नये आतापर्यंत. इतके मी कार्यक्रम 35 वर्ष कार्यक्रम करतोय, आणि मी अतिशक्ती करणार नाही इतक्यात. माझं कवितेवर प्रेम असा, माझा गाण्यावर प्रेम असा, माझं जीव मी खेळायचं, ते तुरसून मग लोकांनी आनंद मिळता, तो सार त्या. बरोबर, नक्की. पण असं तुम्ही आता जेव्हापासून कविता लिहू लागला, तर असं आपलं कोणतरी एखादी व्यक्ती असताना की आपण काहीतरी नवीन लिहिला की आपण ते काय ऐकवतो, तर असा कोण तुमच्या आयुष्यात होता की बाबा मी लिहिलंय? आणि नाही, मी आधी कविता लिहिल्या आणि नंतर मी कवी वाचले. एकच कवी वाचले, बाबा बोरकर. त्यांची कविता तू म्हणू लागला की त्याच्यापासून चाल येतात त्या कवितेतून. मग त्यांची मी एखादी कविता काहीतरी वापरतोय, गडदणे गडदणे जलद भरून आले, मग ते का मी सगळं मालकवतो. शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले, गडद निळे जलद भरून आले, जलद भरून आले, जलद भरून आले. अशा म्हणजे ही मी म्हणतोय काहीतरी गेले का. आणि काय आणि कोणाचे मी या म्हणणे नाही कविता, फक्त पाठ्यपुस्तकात म्हणते. आणि मी एकटोच असं कवी आहे की माझे सोडून दुसऱ्यांची कविता म्हणतोय. नाही तर काही लोक म्हणणं माझ्यापुढे कोण नाही, मी तो असला नाही. कारण तुमचा कवितेवर प्रेम आहे.
दुसऱ्याची बरी कविता बरी म्हणजे दानत होईल. बरोबर. त्यामुळे मी पेपरात कविता दिली नाही. माझी जो का पेपरात कविता कधी आहे मिळूची नाही. याचं कारण काय तर मी एक जागा अडायचंय. आता माका प्रसिद्ध असल्याने माझी छापतलो तो. बरोबर. किंवा माझ्या फोनही करता माका कविता पाठव म्हणून मी कदर नजर करतोय पाठवणे नाही. मग एक नवीन मोलगो येलो ना पण आमकां सगळ्या वाटतं पेपरात छापून येला की जो आनंद मिळाला त्याचो आनंद मुक्त त्या आनंदाच्या आडवं येते मी असं बारीक कोण विचार करणार नाही. बघ म्हणजे अजून माणसाक माका प्रसिद्धी नको असा नाही पण किती प्रसिद्धी काय ते काय म्हातारा भोंड्याच्या डे गेले तरी प्रसिद्धी जरा बाजू बस मरे नाचा नाही पोरांनी आधी मी नाचतले मग तुम्ही नाचा असलं नाही त्याला तर तुमका लोक मान देतले ह्या करतात मान मिळतात त्याच्यातून आपुलकी मिळतात. बरोबर. मग तुका म्हटलं ते बाधा म्हणते बोलो ना तसं म्हटलं डॅमेज मका ह्या वया मका त्या वया असं करतात नाही. हे त्या का लागलेल्या गोष्टी आहेत त्या कार्यक्रमाला लागून. बरोबर. दुसऱ्याक त्रास द्यायचो नाही. तू त्या कार्यक्रम किती दिवस ठरलेले असतलो त्याच्यावर किती चर्चा आली विचार झाले असतले आणि मी आईचाही टाइम घेऊन मका ह्या वया मका त्या वया करतोय तू दिसत नाही मका पण तो अचानक सांगितल्यामुळे थोडं गोंधळ होऊ शकतो आणि माझ्या फुलंही मारतलंय नसतो कोणाही विचारलं दादांनी बोलवत असा होता. म्हणजे कवितेच्या बाहेरच्या गोष्टी म्हटलं तरी त्या कार्यक्रमात पोषक आहात गोष्टी. बरोबर. त्याच्यावर आणि मी असे लोक बघलंच आहे त्याच्या टायमाक जाऊन त्रास देणारे लोकांनी त्या परिस्थितीत पण ते खूप दिवस राहणार नाही. मी आता 35 वर्षाचा कार्यक्रम करतो ऑर्केस्ट्रा 1 वर्ष राहणार नाही दुसऱ्या वर्ष ऑर्केस्ट्रा मोडता. ही जी पद्धत ठेवलंच की आपल्यापासून दुसऱ्या त्रास द्यायचो ना आणि दुसऱ्याचा पहिलं विचार करायचो त्यातून मग आपण काय मिळतं. प्रेक्षकांचं कसं प्रतिसाद मिळतं तुमच्या कार्यक्रमात. मी सांगलं का माझं एक कार्यक्रम फेल होऊ नाही बरोबर पण ते माझे ठराविक ह्या ठोकताळे असतं शाळेतली कविता वेगळी म्हणजे कॉलेजच्या मुलांच्या कविता वेगळं कॉलेजची मुलं केव्हा तुझा कार्यक्रम पाडतील तो विषय वेगळं या सगळ्या लक्षात ठेवून त्या करूचं लागतं. शेवटी त्या किती समोरच्या कवितांची आवड वगैरे त्याच्यावर पण डिपेंड आहे. बरोबर. हे उद्याचा जो कार्यक्रम आहे ते सगळे रिटायर्ड लोक आहेत स्टेट बँकेचे त्यामुळे ते जुने कविता ते ऐकतले. हो कारण त्यांना काहीतरी त्याच्या बालपणात गेल्यासारखे वाटतं त्यांच्या शाळेतले कविता आजचे कविता चांगले का माहिती नाही. हो आणि आताचे कविता काय माहिती वेगळेच असतले. नाही पण त्या यमकच नाही त्या गोष्टी यमकच. मी बरी मध्ये पुस्तकं घे बघले तर काय नाही मग जुन्या कविता आणि अशा काही कविता आहेत माझ्याकडे ते युट्यूबवर सुद्धा नाही असत. याच्यावर मी मारून बघलं शोधलंय ना नाही त्यामुळे मी जपून ठेवलं आणि माका जमात तशी चालेल. आमच्याकडे कविता होती माका आमच्या 1964 मध्ये कुज बुज कुज बुज कुज बुज कुज बुज रे चंदनाच्या झाडाखाली पान कवाजे चंदनाच्या झाडाखाली आल्या सावल्या दिवसाच्या उन्हाने त्या होत्या कावल्या कुज बुज कुज बुज कुज बुज कुज बुज रे चंदनाच्या झाडाखाली पान कावाजे. आणि शाळेत कशी होती आमका कुज बुज कुज बुज कुज बुज रे चंदनाच्या झाडाखाली पान कावाजे असं. त्यामुळे मी म्हटलं मग जीव खेळवायचो. आवडतं ना किती आवडतं लोकांनी आवडतं. पण तुमच्या मित्रमंडळीत की घरामध्ये कसं सपोर्ट होतो तुमका म्हणजे त्यांना घरातल्यांकडे आवडायचे की नाही कविता तुम्ही करायचा नाही आवडा सांगता कोणा पण एक गोष्ट असा मी एका कवितेक 2-3 झाली लायतय आशय अनुरूप आशय अनुरूप लाव दुःखाची कविता असली तर एक आनंदाची चाल लागणार नाही. बरोबर. तर ती कवी चाल ऐकून माझ्या बायकून सांबारा ढवळल्या म्हणून तर ती चाल चलतली हे माझं ठोकताळ असं आता घरात. त्यामुळे मी माझी कविता कोणा म्हणून दाखवणे नाही मी प्रेझेंट करतोय. बरोबर. तिथून म्हाका समजतं मी ते का सांगले का तो आपला काहीतरी म्हाका सांगतलो. बरोबर. त्या दादा असं नाही तसा नाही माझं एक वेगळं विचार असतो त्याचा एक वेगळं विचार असतो. आपण ते का सांगायचं नाही काहीतरी लोक न विचार दादा नवीन काय खूप हा नवीन सांगायचं ना ते का सांगलंय तू अरे हा केलं हा की गोंधळ झालं. बरोबर. मग मी तर माझा बरोबर असता हा नाही पण तुमचा एक विचार केलेला असता आणि त्या आवडता का नाही बघता येते. माझ्याकडे एक कविता होती ती की मी 3 रागात चालेल राहिले
सावर फुलले म्हणून. राना रानात सावर फुलली, राना रानात सावर फुलली, माझ्या दारातली काज मोवारली, माझ्या दारातली काज मोवारली, राना रानात सावर फुलली. छोटे 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 शब्द. तर मग ते काय होता, मग ते काय देश रागात जो होता, रात पिया के संग जागी रे सखी, राना रानात सावर फुलली, माझ्या दारातली काज मोवारली, राना. मग मी 3 ठिकाणी तीन याच्यात म्हणतात. तर माका माहिती मी काय केलंय का, पण लोकांना आवडत होता. म्हणजे मी तुका काय सांगतो, तर मी कविता जगतोय म्हणून मला काय इतके येतं. नाही तर तुका बाजापेटीशिवाय गाणं गाव घेणार नाही. बरोबर. एक जर तू म्हटलंय ना गाणं, तर परत परत ताज येत राहता गाणं. मग तिने तुका सूर देऊ काय त्या रागातले. म्हणून मी काय ते सिनेमाचे गाण्याचे ह्या लक्षात ठेवतोय. चालेल. त्याच्यानंतर होता ना, तू म्हणते तू कसं करतो, तुम्ही खेचून काढतात असं म्हटलंय तर सांगू घेऊ काय. तर त्याच्या आधी मग जितके ह्या ना राग आता ह्या असत, एरी माई आज शुभ मंगल गाव, यो तोडी राग असा. कशी नशिबान थट्टा आज मांडली, माहितून मी काय बसायला, पोटा सरशी धरून माका रडली माझी आ, माझ्या आईची दुखा जसो मिरगा चोपा. 5 पैसे खर्च नाही का. त्याच्याकडे गेलंय जर तू मेस्त्रीकडे काय तर तो आणतो काय कानो कापो, याची टोपी काढू गई, मीटरात बसताना लोकांनी आवडलं की संपलं. फक्त तुमचा त्या ऑब्झर्वेशन हव्या, कधी खयची चाल खयच्या गाण्यात माझ्या लागतली ती, हा तुमचा टॅलेंट हास्यास्पद होता का म्हणे असं. हा की बाबा म्हटलं नाही ही चाल आपण एका लावून बघूया, तर नाही तर ते थोडा मॅच पण होऊ, पण त्या टॅलेंट तुमच्याकडे महत्वाचं. म्हणजे मी निदान बरोबर करतोय. बरोबर. निदान बरोबर गेले औषधा बरोबर रोगाक दुसरी औषध येता का माने, निदान बरोबर. त्या माका आवड असल्यामुळे झाला. माका आता तू म्हटलं ना केव्हा मी हो म्हटलं, माका गाणं म्हणून गावताला किंवा काय मी लोकांबरोबर पोचतलंय. माका असं प्रसिद्धी मिळायचं असा आहात, जो नाही म्हणता तो खोटो आहात, तो खोटा बोलता. आमका प्रसिद्धी काय नको, 4 लोकांपर्यंत जाऊचा कोणी मग हा परवा तुमची ती मुलाखत बरी आहे ना दादा असं म्हटलं की हा जरा बरं वाटतं ना माणसा, का माझ्याकडे असात म्हण मी इलं. म्हणजे मी काय उपकार केले असा विषय नाही तुझं, पण तू सतत त्या रेसमध्ये होय तर तुका आनंद मिळता आणि दुसऱ्या आनंद देऊ घेता सतत. म्हणजे मग तुका म्हटलं का मी अतिशोक्ती नाही करायची. अतिशोक्ती नाही. हाय कोणी कोणी गाणं म्हणून चांगलं म्हटलं ते गेलो गाणं म्हणून असं नाही. बरोबर. आपण एक आपल्याच ठेवाव्या तर मग किंमत मिळते. नाही गिराईक करते हो नाही म्हणते सगळीकडेच म्हणतात ते गाणी लग्नात बोलून मग ते काय एक अर्थ रवत. बरोबर. आपणच आपल्याला काय करू कार्यक्रम घेऊ नको हो, बारशात वगैरे का म्हणे, सत्याच्या पूजेत वगैरे का म्हणे, वाढदिवसात वगैरे ते लोक गडबडी असतात. खळ्यात लोक असतात 25. तुमचे कार्यक्रम मग प्रसाद दादाच्या त्या ह्याच्यामध्ये होतात, त्याचा जो कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये होतात मी बघितलंय. पण त्यांच्याकडून कसं रिस्पॉन्स मिळतो, कारण ते बाहेरचे असतात. नाही आवडतं. मी कार्यक्रम केले त्याच्या आणि मी काय केलं, माझा पुस्तक छापलंय की मी एका वाटेक मालवणी कविता लिहितोय, एका वाटेचं ट्रान्सलेशन करून मराठी अनुवाद. हा म्हणजे एक शब्द असलो तर समजतात तिकडे. देकुल म्हणजे सुद्धा, त्याने देकुल हाली दम दिलं. मग देखून म्हणजे जग अडकलं त्याचं मनुष्य. अरे आम्हाला काही समजत नाही. मग त्याने ही ओळ वाटली, त्याने सुद्धा आज मला दम दिला. असं आता केलंय त्याच्यात. पैसे जास्त लागतात छापू, पण नाही तर तसाच पडायला जाऊ. माझ्याकडे एक 1050 शब्द आहात मालवणी सगळं काढलंच आहे मी. आयदान, आरशी, आडाळो असं करून, आणि त्याचे मग मालवणी केलं असेल आणि त्याचे मराठी केलं असेल. सुने वाईस मका जरा चून कातून दिगे. चून ह्यो शब्द प्युअर मालवणी. सुनबाई मला जरा खोबरं खाऊन दे ग असं म्हटलं. मग ते का समजलं, ते का चून नाही समजलं तर तो म्हटलं किती वाचतलं.
कृष्णा महाराजांनी म्हटलं हो, काय अचून म्हणजे काय, काटून दे म्हणजे काय. हा बरोबर. आता आम्ही 1000 माका आश्चर्य वाटलं 1050 शब्द जमले आणि माका आठवते तितके. हा पण अजूनही चालू हा केला म्हणजे त्याच्यात आणि भर वाढत. हो मग कोणी असं म्हटलं की मग ह्या करते नाही मी. पण त्याचं काही तुम्ही पुस्तक वगैरे की तुमच्याकडे आहात ते सगळे लिहिले? माझ्याकडे करूचा म्हणजे मग तो अजूनही शोध चालू असतो म्हणजे नवीन नवीन. आणि आपण पुस्तक काढू नये कधी. आपण पुस्तक काढलं कोणी कधी घेणार नाही आणि आता तर ह्या मोबाईल मध्ये वाचणार नाही. त्यामुळे कार्यक्रम करायचे तिकडे जेवढा लाईव्ह जेवढा आपला ह्या देव मिळत ह्या असा पुस्तक ह्या विषयच नाही. बरोबर. पुस्तक विषय अगदी कोणतरी म्हाताऱ्या त्या कथाला घेणार नाही उठा घेणार नाही तो विचार वाचतं लोक. हो बरोबर. पण आता थोडं बदलता म्हणजे जरी मोबाईल तरी आता जरा ई बुक झाला ना पण तेवढी हा नाही. लोक काय उगीच घाई केल्यासारखे आपण घाय असं दाखवायचं. घाय बी काय नसतं. काय ट्रेन मध्ये बसून निश्चित बसून पण तुम्ही वाचू शकता. फक्त वाचूची तयारी आहे. त्यामुळे मग मी काय करतो की एखादा शब्द दोन टाकते मध्ये तुझ्या व्हॉट्सअपवर मग कोणतं ऐकता. पण मी त्याच्या मागेच असतं सतत काय नवीन नवीन तुम्ही स्वतः शिकू शकता तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. मालवणी बरोबर. आणि माका सगळा समाजचा आम्ही समज नाही सगळ्याच माका इला असं नाही अजून खूप शिकायचं. बरोबर. पण कसं होतं आता मुरा शब्द मुरा म्हणजे धुक्या माहित नव्हता. मग सोनावड्यासून देसायांच्या शाळेकडे चलत येऊचा लागा तेव्हा गाडी आत गावात जाय ना इकडे तुका मी 40 वर्षापूर्वी सांगतोय. एक म्हातारी आजी माझ्यावर चलाची आम्ही गोष्टी करतो जिला मुरा लय पडला म्हणतात. लय शब्द तिकडे बोलला जातात आमच्याकडे खूप म्हणतात. माका माझे मुरा म्हणजे धुक्या मरे म्हणजे माका शब्द माहित नाही. बरोबर. मी आता एक ह्या लिहिलं आहे सिंधुदुर्गावरती कविता खेडेगाव माझो खेडेगाव म्हणून. सारा इल्ला कळा देवळा फाटला तळा वाकडी तिकडी न्हय निवडुंगाची वय म्हातारी आजी भाजलेले काजी आडसारा ताजी गरमागरम भजी म्हणजे माझं गाव माझं खेडेगाव असा तुका म्हणतोय. 30 खेडेगावाची झाली ती कवी. खेडेगावात काय काय आहात असं एवढी कोण ऐकूची नाही म्हणून मी 6 त्याचे भाग पाडलाय 6 याचे आणि त्याच्यावरती त्याचंही गाणं केलं. ते गाण्याशिवाय काय चालणार नाही. मालवणी मराठी त्यांची चुकी ना आपण रोज बघणार असतो ना. आंबे कसे आडीत घातले का परत चोकून टाकतात आणि मुंबईकरा काय ठेवतात तुझ्या फ्रीज मध्ये आणि एक शिर कापून खातात. आमच्याकडे काय ना डायरेक्ट बरं आलं चोकून त्याप्रमाणे वागतात लोक. पण त्यांना नाव ठेवता का नाही आपण. आमच्याकडे समृद्धी हा आडीचे आंबे बहु गावते अजून तरी. हो नाही गावतील आता तर फक्त गावातले म्हणून नाही पण आता थोडासा बिझनेस माइंडेड लोक झाल्यामुळे आता बऱ्यापैकी आंबे बिंबे प्रमाण वाढलं आपल्याकडे. भरपूर प्रमाणात आंबे बागायतदार आता बघूक मिळतं असं. त्यामुळे ती पण एक चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही पहिल्या आधी मराठी कविता करायची आणि त्यानंतर मालवणी सुरू केला. खरं तर मालवणी करणं थोडा नाही अजूनही कठीण त्यामुळे कमी असत बघलो. आणि मालवणी म्हटलं की ना की विनोदी असा होता त्यावेळी किंवा शिवे वगैरे गाळी आणि विनोदी मालवणी विनोदी म्हणजे आता आम्हीच केलेला होता. म्हणजे जो कविता नाही तशीच लिही कविता तो लिहिणारो. आणि मग मी काय केलं माहिती तो दुःखाची कविता होत काय बा सगळ्या त्याच्यातून मग कविता निर्माण झाली ती तारिया मामा. तारिया मामा होडी हाडरे की कुडाळ सुंदर 6:40 गाडी लेट झाली तर देसांच्या घराकडे जाऊ काळोख पडतात आणि थैसून 2 किलोमीटर झालं जाऊ त्याला आता रानातसून आणि ते पूर्वी तार होती आता ते पूल झाला असा अजून सुरू जाऊन एसटी परवा बघून येले मी जाऊन आता मोठा सोनवड्याचा पूल झाला. कोणी शूटिंग हे केलं हिंदी पिक्चरचा आणि पण झालेलं. मग ती बाई त्या काय कुकर घाली मग तो होडीवाला येई आणि ती काय घेऊन जाय. मग कवीच्या मनात काय तिचो घराकडे घोन असलो तर त्याचो झील पाळण्यात असलो तर पाळण्यातलो तिची सासूशी घातलं तर त्याच्याही कविता. तार्या मामा
तार्या मामा तार्या मामा तार्या मामा तार्या मामा होडी हाड रे बेगीन पोचय माका पैलाडी रे पाण्यात माझो झिल निजलो हा बापूस तेचो कट्यार गेलो हा घरात म्हातारी शिक सारे घरात म्हातारी शिक सारे बेगीन पोचय माका बेगीन पोचय माका पैलाडी रे तार्या मामा होडी हाड रे. अशी झाले पुरिया धनाश्री राहिले दूर घर माझे पायलिया झनका. म्हणजे मी काय केलं माझी जी खाज होती ती विचारून भागवून घेतली थोडक्यात. माका काय येता मोठं बिठं असं काय नाही. तू माका सर्ग म्हणून सांगितलं माका सर्ग म्हणून घेऊची नाही. मी करीतच राहतले नुसतं. बरा गजालीन खाल्लो घो असा आपली एक म्हण आणि पण आमच्या पॉडकास्टचं नाव असा गजालीन खाल्लो पिझ्झा. तर आता वेळ झाला थोडस पिझ्झा खावची. पण आपण पिझ्झा खाता खाता पुढचे काही थोडे गजाली आहेत ते आपण करूया. तर आपलं जो पॉडकास्ट आहे तो बर्गर नेस्ट कॅफे जो कुडाळमध्ये आहे तिकडे आपण हे करतो. तर त्यांच्याकडूनच आपल्यासाठी एक पिझ्झा असा आजच्या या पॉडकास्टच्या निमित्तान. तर प्लीज मी पण खावा आणि कसं लागलो नक्की सांगा. आज खास पिझ्झा आणि तुमच्यासाठी सँडविच पण ठेवलेला. ज्यावेळी आम्ही ठरवला की दादा मडकईकरांका आपण बोलवचा तेव्हा आमका सगळ्यात पहिला प्रश्न हे पडलेलो की आपलं पिझ्झा वगैरे ते खातले की नाही. पिझ्झा खाऊचा विषय ना आमका दात नाही. बरोबर हा पण नक्की खावा आणि कसं झालं तर आपण आमका सांगा. पॉडकास्टच्या निमित्तान माका दर बुधवारी पिझ्झा खाऊ खावता. आईस्क्रीमची टेस्टिंग माहिती आहे मला. आईस्क्रीम टेस्ट करणारे मनुष्य असतात लाखांनी रुपये घेतात तो. हो हो हो. पण तू किती आईस्क्रीम खाता दिवसा. रोज खाऊ काय मग आईस्क्रीम. हो आपल्या मालवणी माणसाला सकाळी उठल्या चहा भाकरी नाहीतर पेज आणि खाऊन बाहेर पडायची सवय असणार. घावणे हो बायको मी सांगून ठेवला रविवारी आणि बुधवारी घावणे करायचीच सकाळी चहा बरोबर कंपल्सरी. नाहीतर काय होता मग तुका ते येणच नाही घावणे. आणि आयत्याने वेळी कोणतं सांगलं ना मग करापतात पिवळे जातात किंवा भिडा मग त्या भिड्यावर लागतं नाही असं रेग्युलेटी राहणार नाही. मग करूचा म्हणून तू करता येतात. आता ते नाही खायनच कोण पण रविवारी बुधवारी आमच्या असतात. मग ते सकाळी नाही खाल्लं तर ती जेवणावर मिळतं फुकट जाणं नाही. बरोबर असं नाही तर आपण त्या होतो. आता शिरवाळे शिरवाळ्याचा कोण काढा ना ताकद लागतं ते का. आता त्या बाल माणसाने जमा जाणार दाबूक फुकट गेला. आता काही जणांनी चकली गाळूचा भांडा त्याच्यावर वगैरे पण गाळतात. नाही पण ती जी काय होती व्यायामासाठी प्रकार होत होता. हो बरोबर सगळं विहिरीचा पाणी शिंपणा ह्या आता भाजी शिंपणा त्याच्यातून मग भाजी होय. सकाळी 6 वाजता उठून थंडीत कुडकुड थंडी नाहीशी जा हे सगळे ते दिनकर्मातले होतं. बरोबर ते आता फुकट गेलं. आता मेकअपाक जाता 1 तासभर आणि घरात पाणी येतं डायरेक्ट. नाही पण ना मेकअप पण नाही आमच्यासारखी आताच अजून करणारी तुला नाही. तू केलं चालता होंडा गेली मेकअप करून शाळेत पोरा मोटरसायकल घेऊन शाळेत पोरा मोजलं जातं जील असं बसलं जातं. पण आमची त्याला काय दिवस नाही पुढचा नावशीचा 60 ड्रेस प्रत्येक त्याचा एकच ड्रेस.
मजा. बरं, सँडविच बरं, छान. तर आपलं पिझ्झा आणि सँडविच खाऊन झालेला. आता आपण पुढच्या गजालींकडे वळूया. तर काका, तुमचे आता काही कविता अभ्यासक्रमात पण घेतलेल्या, जसं की मोठा SYBA मध्ये तुमची कविता मुंबई विद्यापीठ. त्या कसा सगळा जुळा निला? नाही, त्यांनी 10 लोक काढलेले सिंधुदुर्गातून, त्यातून त्यांनी माका घेतले. मी काय पाठवू नाही त्यांना, ते स्वतः येऊन तुमका पाठवले. फक्त मी ह्याच्याकडे कोणाकडे विजय गवंड्यांकडे त्यांनी माझ्याकडे मागलेले. त्याच्यात ही कविता त्यांनी घेतली. माझी चाल वेगळी असा, तिने आपण चाल दिली वेगळी. त्याची छान हा चाल. मग त्याला 10 लाख लाईक गेले. आणि त्याच्यात मग आमका परवा त्यांनी बोललेलं आहे, एक संस्था हा नाव बराच त्याचा आता मी काहीतरी तो परुळ्याचा हा राणे म्हणून नाईक, तिने त्या केला. मग बोल चांगल्यापैकी गायन, चांगल्यापैकी लेखन, चांगल्यापैकी संगीत आणि चांगल्यापैकी मिक्सर असं करून तिने आमका दिला. मीमा अशी ह्या सवय म्हणजे मालवणी त्याचं मीमा असा होता. तेवढं झालं. मग तिने मग ती घेतली. मी सांगले का तुका सहसा मी कविता पाठवणार नाही कोणा, माझा प्रेझेंट महत्त्वाचं असतं. ते माझे सगळे कोणते गुरु ते सांगतले चला तर नाही खूप झाला बंद करतो. पण कसं वाटलं म्हणजे तुम्ही लिहिलेली कविता आता जिकडे तुमका पहिला कोणीकडे ओळखत नव्हता, पण आणि आता तुमचे कार्यक्रम होतातच, पण असा एकदम मोठ्या प्लॅटफॉर्मवरती कोणीतरी एकानं आपलं गाणं कविता आपली तिका चाल सूर लावून आता ती 10 लाख लोकांपर्यंत पोहोचली. आता खूप चांगलं मग वाटतं याद त्याची येता ता गाणं मास चढला मग हा म्हणजे खूप बरं वाटतं ना कोणीतरी आपल्या कवितेची दखल घेतली. मी तुका मगाशी म्हटलं ते का प्रसिद्धीची हवा असतात प्रत्येक माणसाला. माणूस म्हटलं तू नाही म्हणून सांगित तो खोटा बोलता म्हणू काय आमका ना आमचं काय प्रसिद्ध आमचं काय नाही, आम्ही माझ्या आटी लिहितोय माझं असं नाही नसतं. हो कोणाची तुमका बरा म्हणूचा ही मनात ह्या भावना असतात त्याबद्दल मान. बरोबर, नक्की. आणि एक समाधान पण मिळतं की बाबा इतक्या वर्ष आपण जर केला काहीतरी, कारण की आता त्या गाण्यापुढे लागता ना की. आणि माझा आनंदाचा विषय काय माहिती, मी असं कोकणात राहून केलंय. बरोबर, कोकणात राहून मग मी टीव्हीवरती कार्यक्रम केलं, मी तिने माझा गाणं केल्यान इतक्या सगळं मुंबईत गेलोय, गोव्यात गेलोय, सगळीकडे कार्यक्रम म्हणजे ते कोकणात राहून केलंय. आणि कोणाचा सपोर्ट नसता, कोणाच्या मागे लागू नाही. म्हणजे माझ्या काहीतरी त्या सामान्याक दर्जा असा एक गंमत आहे त्या गोष्टीची आणि आनंद असा आनंद. आणि मेन म्हणजे काय माहिती, ह्या वयात माझा वेळ जाता. बरोबर, ह्या वयात जो ह्या वया की नाही माझा हा टाकाऊ वेळ हा म्हणजे नको ह्या बांधाचा क्लेश नको दादा ते मला बोलले तुझ्या दादा बसा असं म्हणतात. त्या कवितेमुळे झालेला असा. आणि देवाया जाईन मका गाव घेता देवात दिला असं चांगला उपयोग झालो. आता पण तुम्ही बरीच वर्ष कार्यक्रम करतात, कोणी तुमचं सांगू नाही किंवा तुमका असं वाटलं नाही की आता सोशल मीडिया युट्यूब आणि असा आता एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे जिकडून तुमका अर्निंग पण असं चांगला म्हणजे तुमचे जर लाईक्स व्ह्यूज वगैरे मिळाले तर चांगली त्याच्यातून अर्निंग पण तर कोणी असं सजेस्ट केला की तुमका वाटलं नाही की आपले कविता आपण जे जाऊन कार्यक्रम करतो ते काहीतरी युट्यूबच्या माध्यमातून वगैरे ते प्रेझेंट करून लोकांपर्यंत पोहोचावा वगैरे? आज माका वाटला, पण माझा कसा माहिती माझा परफेक्ट होता. एकदा तू केलं एकदा जगभर जाताला. बरोबर, मग तुका तो पुसू येणार नाही नंतरचा. म्हणून परवा म्हटले की धोंडाक नाही बोलून आता मग स्टुडिओ मिळलो हे करीन मी. नक्कीच नक्कीच. आणि एक क्वालिटी असणं गरजेचं, क्वांटिटी म्हणजे आपला हा वाचला की नाही की लोकांचे पाय हलतात. नुसती कविता एखादी दुसरी म्हणून हरकत नाही, पण तू जी युट्यूबवर टाकतलंय ना कविता ते तू शाळेच्या कविता युट्यूबवर जरा टाक, मराठी कविता बघ, एका मिनिटात बंद करतले ती. नक्कीच. हो, परत आणि पाणी आता सोडून दे तुम्ही प्रत्येकाचं आता ज्याची भाषा आतापर्यंत करतलो, पण असं ऐकीन सारख्या वाटणार नाही. म्हणून मी ते सगळं हे काय काय फुलपा करू छान किती दिसत. पण मी तुला सांगलंय घ्यायचून काढला इथं मूळ उद्देश काय तर तो तू म्हणूची. उद्या तू जर काहीतरी लिहिता लिहिता तुला लक्षात कविता येईल आणि म्हटलंय तर माझा सक्सेस झाला. ती चाल लावलेली असली की पटकन त्या गाणं गुणगुणला जाता. हो बरोबर, तो म्हणून मी चाली कोणा सांगणार ना सस्पेन्स आहे. सस्पेन्स काय नाही, कारण मी दुसऱ्याकडून काढलंच आहे ना. एक भीती असं ना माझा ऐकून कोणीतरी त्या कॉपी केला तर वगैरे. मी तुला सांगते माझी जी कविता असा
मी म्हटलं की ती माझी रवणा नाही, तुका वेगळी आवडता, तेका वेगळी आवडता, त्यामुळे तू तुझी म्हण सांगू शकणे नाही ती, त्यांनी सांगू की ही दादा मडकेची कविता म्हणा, म्हणजे माझी रवणा नाही. जोपर्यंत तू लिहिलं कागदा राहा तोपर्यंत तुझी. पण काही लोक तुझं कविता मागले तर दिनच नाही, आवडली तू कविता मागा राहते कविता, मी त्याका माझ्या पैशान खर्चान पाठवायचं, त्याचो आनंद हा ना तो किती मोठा हा. आणि आता तर तुका इतके आपल्या विवंचन आहात आपल्या हेतूर, आनंद शोधून सुद्धा मिळणार नाही. ह्या गोष्टी जर मिळता असतात तर काय देऊ झाला, तुझ्याकडे पैसे मागणार नाही ते, तुझी कविता असा तर दी तू. माझ्याकडे 100 कविता आहात पाठ्यपुस्तकात, चाली लाईन मी तुला सांगते पुज तू डोला कसं आहे मनुष्य. मी त्याचा काय करू ना, माका माहिती होतं मी केलं इथं. आणि मी आता समजा गाडीची वाट बघत असलोय तर बाजूचे लोक कंडक्टर गाडी घाले असतात, खै मेले अजून इले ना ह्या कळ्या नेहमी करतात. मी झाडाक टेकतोय आणि कविता म्हणतो, गाडी आपल्या टायमाला येत तरी किती कपाळ पडले तर गाडी येऊची ना. पण त्या काय माणूस वाईट लागलं असताना जाव का नाही म्हणून उन्मत झाले आहेत मेले ह्या झाले आहेत मेले. तो सकाळी कंडक्टर किंवा पाचाक बाहेर पडलो आणि त्याची कोण काळजी करणार ना. एका वस्तीच्या गाडी गेलो आठलं तर चहा सुद्धा पिऊन अंगात पाणी लागून असतात त्यांनी. आम्ही आमचाच ह्या करीत असतो. दुसरं मी तुला मग म्हटलं दुसऱ्याचा विचार करू तर आपण आनंद मिळता. ह्या माझी त्या काय म्हणतात ते का प्रिन्सिपल, तर माझं प्रिन्सिपल इंग्लिश शब्द वापरले की जरा बरं वाटतं. तर मी जर तुला आता एक मराठी कविता म्हणून दाखवायचं माझी, आणि नंतर एक मालवणी कविता म्हणते आणि हा संपवूया. बरोबर चलात मग. हो नक्की. आला घेऊन पाऊस गारवा गारवा, घेऊन पाऊस गारवा, माळ जाहला हिरवा हिरवा. आला घेऊन पाऊस गारवा, पानावरती थेंब वाजती, थुई थुई राणी मोर नाचती. पानावरती थेंब वाजती, थुई थुई राणी मोर नाचती. बघ तरारून आला तरवा, आला घेऊन पाऊस गारवा गारवा, घेऊन पाऊस गारवा. गिरीकंदातून वाहती निर्झर, रान फुलानी फुलला परिसर, त्यात सुवासिक डुले मरवा. आला घेऊन पाऊस गारवा गारवा, घेऊन पाऊस गारवा. क्या बात, मस्त. आणि ज्या कवितेन मी महाराष्ट्रामध्ये पोचलोय आणि मला कोणतरी कवीने ओळखाक लागलो असा माका म्हणत वाटता, ओळखत तर माहित नाही, माका वाटता ती कविता खोल खोल दरीत गो चांदण्याची फुला. आता जर मी म्हणून दाखवलं कविता, तू म्हणतलंय दरीत चांदण्याची फुला कशी, चांदण्याची फुलं वर होईल. पण आमच्याकडे काय असतं मग आंबोले 2 मिनिटात धुके येतात, 2 मिनिटात नाहीसा आता. आणि खाली दरीत जी फुलं असतात, पानं असतात, ती पांढरी पानं असतात त्याची शेरवाडाची, त्याच्यावर चांदणा पडता, ती चांदण्याची फुला. आणि अकाली जर केस पिकले तर ते काय म्हणत, काय रे मेल्याचं शेरवाड झाला. शाळेत मित्र म्हणत काही लहानपणी केस पिकतात, ते गोष्टी सगळे लक्षात ठेवले होते. आणि ते का मी चाल तुका काही सुनेल आता सांगणार नाही, गाणं संपला काय सांगतोय तोपर्यंत तू बघ तुका काय गावता काय. चांदण्याची फुला खोल खोल दरीत गो, चांदण्याची फुला हर्या काळ्या डोंगरार चांदणा गो इला. खोल
खोल खोल दरीत गो चांदण्याची फुला धुक्याचेच डोंगर झाले रस्ते सगळे चांदण्यात न्हाले पाना पानात चांदणा फुटला चांदण्याचाच वारा सुटला झाड प्याड आज गो चांदीचा झाला खोल खोल दरीत गो चांदण्याची फुला झऱ्याचून चांदणा व्हावता मनात माझ्या चांदणा धावता चांदण्यात गो न्हाऊया चल चांदण्यात गो न्हाऊया चल तुझा माझा प्रेम बघून चांदणा होऊन झाला खोल खोल दरीत गो चांदण्याची फुला चांदण्याची फुला चांदण्याची फुला प्रेम से वाशरण सहज जिंकी मना मीच चुरीन चरण दास मी झालो तुझा खोल खोल दरीत गो चांदण्याची फुला. वा, पण तुमचे सगळे कविता आणि ऐकल्यावर ह्या नक्की जाणवतं की इकडची जी राहणीमान आहे, इकडचं जर साधा साधा जीवन आहे लोकांचा किंवा झाडा निसर्ग वगैरे ह्याच्यावरती तुमचे सगळे हे कविता आधारित आहेत. म्हणजे एक साधा साधा जगतात लोक इकडची त्याच्यावर आधारित हे तुम्ही कविता केलात. खूप मस्त, खूप छान वाटला आणि खूप गजाली मारू पण मिळाले, थोडे कवितांचे पण, आणि कसा ह्या सुरुवात झाली या सगळा ऐकूक मिळाला. मनसोक्त गप्पा झाले. खरं तर खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलान आणि तुमच्याकडे प्रत्यक्ष कविता ऐकून एक खरं म्हणजे एक कार्यक्रमच झालो माझ्यासाठी आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. खूप धन्यवाद. आणि आता तुम्ही पण कार्यक्रम तुमचं करताला तर त्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. तुम्ही मग काय बोललेल्यात आणि मला संधी दिल्याबद्दल मी तुमचं आभारी आहे. मी विसरलंय गडबडीत की आम्ही एक ना उपक्रम केला की ज्याच्यामध्ये आम्ही एक पाटी देतलो आणि पेन्सिल, त्याच्यावरती तुमका जो आवडता असो एखादो मालवणी शब्द तुम्ही या पाटीवर लिहा आणि जसं की तो कदाचित लोप पावत चाललो, बऱ्याच लोकांना माहित नसतं, असं काहीतरी एक असं युनिक शब्द जो या पाटीवर लिहा आणि त्यानंतर तो आमच्या प्रेक्षकांना दाखवा आणि सांगा त्याचा अर्थ काय हा. टोकणाकडे मारले आमच्याकडे कायम पिशवीत फुटकी पाटी असायची. म्हणजे तू जर माझी काय गोष्ट काढलंय म्हणजे माझी गजाल काढलंय तर एकीच्या घंटेक तुझ्या पाठीवर पाय ठेवून बाहेर जायचं. त्यामुळे सगळ्यांच्या पाठीवर फुटलेले. तुम्ही तर जवळजवळ 1000च्या वरती तुमच्याकडे शब्द आहेत, त्यामुळे आता मला वाटतं तुमका आता प्रश्न पडलेलो असतो की नक्की खयचो लिहू. पण लोकांच्या जवळचा हा शब्द तो आणि तो आता हल्ली कोण म्हणणार नाही, शहरात तर कोण म्हणणार नाही. बरं, ह्यो शब्द हा आता तुम्हीच सांगा प्रेक्षकांना, मी दाखवतोय फक्त. गुदस्ता. गुदस्ता गतसाली आणि आम्ही म्हणतो गेल्या वर्षी. तो शेती संबंध हा गुदस्ता. पाऊस लय पडलो, शेती बरी झाली. गुदस्ता अवनू काय नाही आता दरवर्षी म्हणतात ते असं म्हणतो गुदस्ता म्हणजे गेल्या वर्षी. मस्त, खूप छान वाटला तुमच्यासोबत आज गप्पा मारून. आणि असेच आमका काय बरं वाटला.
असे मध्ये मध्ये बोलत राहा. नक्की नक्की. आणि आम्ही बोलू आनंदाने आणि तुम्ही पण नक्की जसे या. आणि त्यामुळे तयारीच्या आधी कार्यक्रम ठरवून नाही. तू मला काय विचारतो मी तुका काय विचारतो. त्याच्यामुळे काय होतं आपण खूप छान मनसोक्त बोल ठरवून दिल्यावर अरे एवढ्यातच बोलू. कार्यक्रम चेकआउट केल्यासारखं दिसतं. बरोबर. लोकांनी समजलं. लोक तर खूप विचार झाले. टिळकांनी शेंगा खाल्ल्या टरफलं उचलली नाही सगळ्यात माहित आहे. त्याच्यामध्ये गरज नाही. टिळकांनी आणि काय केला गणेशोत्सव केला काय सांगू का. आम्ही त्याच सांगतो. टिळक म्हणाले मी शेंगा खाल्ल्या मी उचलणार नाही. होय तर तुम्ही उचला. चला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद अजिबात म्हणायचे नाही.